राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं. बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग होताना भीषण अपघात झाला. अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहून कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रू अनावर झाले. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवार यांच्याच नावे आहे. राज्याचा अर्थ खात्याची धुरा सुद्धा त्यांच्याच खांद्यावर होती. प्रशासनावर पकड असलेला नेता, आपल्याला जे पटलं नाही ते बेधडकपणे बोलणारे दादा, कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा. का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, करायचे काय याचे भान आहे. साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती, उंच त्याची न्यावयाची शान आहे. राजकीय विरोधकांनाही त्याच भाषेत सुनावणारे दादा, अशा एक नव्हे तर अनेक आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या व्यक्तिमत्वाने कोरल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित अनंतराव पवार. अरे तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही, आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा, पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम आक्रमक आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे राज्यातील महत्त्वाचे राजकीय व्यक्तिमत्व मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते असलेल्या अजित पवारांनी गेल्या 4 दशकात राज्याच्या राजकारणावर ठसा उमटला. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे. अजित पवार यांच्या पाश्चात पत्नी सुनेत्रा पवार, 2 मुलं पार्थ आणि जय हे आहेत. अजित पवार यांचं प्राथमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथे झालं. त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलंय. अजित पवार यांना दीर्घ विधानसभेचा देखील अनुभव आहे. अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधी राहिले. बारामती हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. विकास कामांवर भर, सिंचन प्रकल्प आणि सहकार संस्थांमधील पकड यामुळे त्यांनी मतदारसंघात आपली मजबूत पकड कायम ठेवली. मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांची भूमिका ही कायमस्वरूपी स्मरणात राहणारी आहे. अजित पवारांनी महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंपदा, अर्थ, नियोजन, ऊर्जा, ग्रामीण विकास आणि सहकार यांसारखी महत्वाची खाती सांभाळली आहे. विशेषतः अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विकासाभिमुख दृष्टिकोन मांडल्याचे पाहायला मिळाले. पक्षांतर्गत फूट आणि नवे राजकीय समीकरण. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट सत्तेत सहभागी झाला. निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आता अजित पवार यांची राजकीय कारकीर्द कशी होती ही थोडक्यात जाणून घेऊया. अजितदादांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात सहकारी क्षेत्रातून केली. 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. 1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले, जिथे त्यांनी 16 वर्ष काम केलं. 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. नंतर शरद पवारांसाठी त्यांनी ही जागा सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रिपीट, 1991 ते सद्यस्थितीत बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग आमदार म्हणून निवडून येत आहेत. मंत्रीपद त्यांनी कृषी मंत्री, जलसंपदा, ऊर्जा, नियोजन आणि वित्त अशा अनेक महत्वाच्या खात्यांचं कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं आहे. महत्वाचे टप्पे आणि विक्रम. उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम हा अजित पवार यांच्याच नाव आहे. तब्बल 6 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, जो एक विक्रम मानला जातो. प्रशासकीय पकड. अजितदादा त्यांच्या शिस्तीसाठी, व्यक्तिशीरपणासाठी आणि पहाटे लवकर काम सुरू करण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. काम होणार असेल तर हो, नसेल तर नाही
असे स्पष्ट सांगणे ही त्यांची शैली आहे. असे दादा राज्याच्या राजकारणातून आता एक्झिट झालेत. सध्या बारामतीमध्ये संपूर्ण ठिकाणी शोककळा पसरली आहे. अजित पवारांचं कुटुंब, अजित पवारांचे चाहते, पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळेजण रुग्णालयाबाहेर जमले. दरम्यान अजित पवारांच्या अशा निधनानं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावरती शोकाकळा पसरली आहे. दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.